ते बॉल लागू नये म्हणून काय म्हणतात ते, काय बांधतात ते Pads. हा ते कुठे आहे? ते तिकडेच लॉकर मध्ये. निकी तुझा डब्बा याच्यात ठेवलाय हा ओ. आणि सगळं संपवायचंय. तू सांगितलं तेच दिलंय मी. हो. बाबा हा बॉक्स टाकू नका, मला हवाय. मी रोज ह्यातच शूज ठेवणार आहे. निकी तुझं प्रोटीन तू सांगितलं तसंच बनवलंय हा. थँक्यू आई. असं तुला आनंदी आणि उत्साही बघून खूप बरं वाटतंय ग. पण निकी हे निकी हे कोणामुळे शक्य झालं माहितीये ना? अगं विरा सरांनी फी भरली नसती तर हे शक्यच नव्हतं. कोपऱ्यात रडत बसली असतीस. मग आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे की नाही? तू बोलशील का ग तुझ्या दिशी त्यांच्याबद्दल? नाही म्हणजे दी तुझं ऐकते ना म्हणून. अच्छा, म्हणजे डबा हे प्रोटीन, याचा अर्थ आता कळला मला. काय चुकीचं बोलले मी? विराज सरांनी आपल्यासाठी एवढं केलंय, त्याची जाण नको का ठेवायला आपण? हो ना हो बाबा. नाही म्हणजे आजच्या जगात कोण करतो एवढं कुणासाठी? नाही म्हणजे विराज सरांना अर्पिता आवडते, पण नुसत्या आवडीने काय होतंय? अर्पिताने त्यांना नकार दिला, पण असं असतानाही आणि मुळात आपल्या घराशी कुठलंही नातं नसतानाही किती करतायत ते सगळ्यांसाठी. खुश? सर एक विचारू का? ते निकीच्या ऍडमिशन साठी पैसे लागणार आहेत ते कसं कळलं तुम्हाला? कारण मी तसं काही सांगितलं नव्हतं ना. अर्पिता, जी माणसं मला जवळची वाटतात, महत्वाची वाटतात, त्या माणसांच्या जवळच्या व्यक्तींचे सगळे प्रॉब्लेम्स मला कळतात. ते मला कसं कळलं हे महत्वाचं नाहीये. तुला आता काय वाटतंय ते महत्वाचं आहे. तू खुश आहेस? हो सर. आणि घरचे? हो ते पण खुश आहेत. निकी मॅडम? निकी तर जामच खुश आहे. बस एवढंच हवं होतं मला. थँक्यू. मी निघते. अर्पिता, नाही आजचं ठीक आहे, पण प्रत्येक मदतीची परतफेड ही अशी पैशाने नाही करता येत. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे तुझ्या उत्तराच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे मी. सेकंड फाईल ओपन कर. बघा ना, म्हणजे कशात काही नाही आणि त्यांनी आपल्याला एवढी मदत केली. आपला इतका विचार करतायत ते. अहो आपले जावई झाले तर किती. अच्छा, म्हणजे विराज साहेबांनी आता जी मदत केली अशीच मदत यानंतर सुद्धा करत राहावी म्हणून अर्पितानं लग्न करावं का त्यांच्याशी? हे बघा, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका. तुम्ही मनापासून सांगा, हा अगदी मनापासून सांगा की त्या माणसात काही खोट काढण्यासारखं आहे का? नाही ना. अहो इतका श्रीमंत माणूस पण त्याचे पाय अगदी जमिनीवर आहेत. पाहिलंत ना त्या दिवशी? बाबा ओ थोडा तरी श्रीमंतीचा माज दाखवला का हो त्यांनी? सांगा ना, दाखवला का? नाही ना. नाही नाही बाबा बॉस आहेत ते. थोडीशी दादागिरी, थोडी जबरदस्ती करून त्यांना त्यांचं म्हणणं गळी उतरवता आलं असतं, पण तसं नाही केलं त्यांनी. वाट बघेन म्हणाले. हो ना. आणि फक्त तुमचा माझा नाही,
अर्पिताचा सुद्धा मान राखून बोलत होते ते. बाबा त्या दिवशी मी त्यांना विचारलं की विराज ग्रुप ऑफ हॉटेल्स तुमचंच का, त्यावर काय म्हणाले ते? हा म्हणाले की आपलंच.